नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीज आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. येत्या थोड्याच दिवसात होणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021 साठी होणाऱ्या परीक्षेसाठी आपण सामान्य ज्ञान अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. या प्रश्नसंचामध्ये आपण 100 अतिसंभाव्य प्रश्नसंच कव्हर केलेले आहे. या घटकाचा हा भाग तिसरा आहे. तसेच अन्य परीक्षांसाठी सुद्धा जसे पोलीस भरती, रेल्वे भरती साठी सुद्धा हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. जगातील पहिला सोलार हायवे कोणत्या देशामध्ये बनविण्यात आला? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्स या देशामध्ये जगातील पहिला सोलार हायवे बनविण्यात आला. दुसरा प्रश्न, देशातील पहिली कॅशलेस नगरपंचायत कोठे स्थापन करण्यात आली? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे देशातील पहिली कॅशलेस नगरपंचायत सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, ई टॅक्सी सेवा सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूर. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे ई टॅक्सी सेवा सुरू करणारे पहिले शहर ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र येथे स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन केले गेले आहे. पुढचा प्रश्न, ई वाहन प्रकल्प सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र येथे ई वाहन प्रकल्प नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, मध्य प्रदेशातील येथे भारतातील पहिले खाजगी लघु शस्त्र निर्मिती केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मालानपूर येथे भारतातील पहिले खाजगी लघु शस्त्र निर्मिती केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 7, जानेवारी डिसेंबर आर्थिक वर्ष स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याने जानेवारी डिसेंबर आर्थिक वर्ष स्वीकारले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धोरण स्वीकारणारे भारतातील प्रथम राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने नुकतेच स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धोरण स्वीकारले आहेत. प्रश्न क्रमांक 9, माय लाईफ माय मिशन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे बाबा रामदेव. पतंजली समूहाचे प्रमुख बाबा रामदेव यांचे माय लाईफ माय मिशन हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 10, 17व्या लोकसभेत निवडणुकीत एकूण किती महिला उमेदवार निवडून आल्या? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 78. 78 महिला ह्या 17व्या लोकसभेत निवडून आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिला बायो सीएनजी निर्मिती प्रकल्प येथे उभारण्यात आलेला आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे. पुणे येथे नुकताच पहिला बायो सीएनजी प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिली पेमेंट बँक कोणती आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे एअरटेल बँक. भारतीय एअरटेल बँक ही भारतातील पहिली पेमेंट बँक ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, 17व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील किती महिला उमेदवार निवडून आलेले आहेत? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 8. ह्या 17व्या लोकसभेत टोटल 8 महिला उमेदवार निवडून आलेले आहेत. जर महाराष्ट्राचा विचार केला तर लोकसभेच्या 48 जागा व राज्यसभेच्या 19 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 14,
हा देशातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून ओळखला जातो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूर. नागपूर हा देशातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 15. देशातील पहिले अश्वसंग्रहालय कोठे उभारले जाणार आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेड्यात पहिले अश्वसंग्रहालय उभारले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 16. मलजल व सांडपाणी धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान. राजस्थान येथे नुकतेच मलजल व सांडपाणी धोरण तयार करणारे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूर. नागपूर येथे नुकतेच पहिल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 18. समलिंगी विवाह मान्यता देणारा आशियातील पहिला देश कोणता? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे तैवान. तैवान या देशाने नुकतेच समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशियातील पहिला देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. प्लेइंग टू विन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर आहे सानिया नेहवाल. भारताची फुलराणी म्हणून तिला ओळखले जाते. बॅडमिंटनपटू सानिया नेहवाल हिचे प्लेइंग टू विन हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 20. वज्रप्रहार हा युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात गेलेला आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे भारत व अमेरिका ह्या दोन देशादरम्यान वज्रप्रहार हा युद्ध सराव नुकताच आयोजित केला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतातील पहिले गुन्हेगारांना DNA आधारित माहितीचे संकलन करून प्रोफाईल तयार करणारे राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याने नुकतेच गुन्हेगारांना DNA आधारित माहितीचे संकलन करून प्रोफाईल करून त्यावर शिक्षा देणारे पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 22. लढाऊ विमान चालविण्यासाठी पात्र ठरलेल्या भारतातील प्रथम महिला वैमानिक कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे भावना कांत. भावना कांत हे नुकतेच लढाऊ विमान चालविण्यासाठी पात्र ठरलेल्या प्रथम महिला वैमानिक आहेत. प्रश्न क्रमांक 23. देशातील पहिले संगीत संग्रहालय कोठे स्थापन होणार आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यात देशातील पहिले संगीत संग्रहालय स्थापन केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 24. आर्थिक दृष्ट्या मागासांना आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात. गुजरात येथे आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला फ्लाइट इंजिनियर होण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे हिना जयस्वाल. हिना जयस्वाल यांना भारतीय हवाई दलाच्या पहिला महिला फ्लाइट इंजिनियर होण्याचा मान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 26. वर्ल्ड इकॉनॉमिक अहवाल कोणती संस्था जाहीर करते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे IMF. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे वर्ल्ड इकॉनॉमिक अहवाल सादर करते. प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 25 जानेवारी. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28. तृतीयपंथी यांसाठी कल्याणकारी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ओडिसा. ओडिसा हे राज्य तृतीयपंथींसाठी कल्याणकारी योजना राबविणारे देशातील प्रथम राज्य ठरलेले आहे.
प्रश्न क्रमांक 29. भारतातील पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात. गुजरात येथे भारतातील पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतातील पहिले डिजिटल राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ. केरळ हे भारतातील पहिले डिजिटल राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 31. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे सिक्कीम हे भारतातील पहिले सेंद्रिय राज्य आहे. प्रश्न क्रमांक 32. माहितीचे धोरण तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याने नुकतेच माहितीचे धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 33. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यामधील पंढरी. पंढरी हे गाव भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव आहे. प्रश्न क्रमांक 34. नो स्पिन हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो शेन वॉन. ऑस्ट्रेलिया संघाचा लेग स्पिन खेळाडू शेन वॉन यांचे नो स्पिन हे त्यांचे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 35. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कधी सुरू करण्यात आली? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 9 मे 2015. भारताचे माननीय पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा शुभारंभ 9 मे 2015 रोजी करण्यात आला. प्रश्न क्रमांक 36. भारतीय हवाई दलात फ्लाय हॉक जेट विमान चालविणारी पहिली महिला वैमानिक होण्याचं बहुमान कोणाला मिळाले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मोहना सिंग. मोहना सिंग यांना भारतीय हवाई दलात फ्लाय हॉक जेट विमान चालविणारी पहिली महिला वैमानिक बहुमान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 37. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019चा उपविजेता संघ कोणता? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड ह्या संघाने 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलेला आहे. तर इंग्लंडने हा विजेता संघ ठरलेला आहे. इंग्लंडने प्रथमतः विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. प्रश्न क्रमांक 38. जंगल तोडो वर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नॉर्वे. नॉर्वे या देशाने जंगल तोडीवर बंदी घालणारा जगातील प्रथम देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 39. जगातील संपूर्ण ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते? कोचीन. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कोचीन. कोचीन हे विमानतळ संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 40. भारतातील आधार प्रणालीवर पहिले एटीएम कोठे स्थापन करण्यात आले? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई. मुंबई येथे भारतातील आधार प्रणालीवर चालणारे पहिले एटीएम स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 41. जीएसटी घटना दुरुस्ती मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे आसाम. आसाम या राज्याने जीएसटी घटना दुरुस्ती मान्यता देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक येतो 9वा. प्रश्न क्रमांक 42. सरकारी माहितीचे पोर्टल खुले करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे सिक्कीम. सिक्कीम राज्याने नुकतेच सरकारी माहितीचे पोर्टल खुले करणारे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरलेले आहे.
प्रश्न क्रमांक 43. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1954 साली भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 44. द लास्ट गर्ल ह्या आत्मचरित्राच्या लेखिका कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नदिया मुराद. नदिया मुराद ह्या द लास्ट गर्ल ह्या आत्मचरित्राच्या लेखिका होत. प्रश्न क्रमांक 45. जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नॉर्मन बोरलॉग. नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, भारताचे जर हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते ते आपले डॉक्टर स्वामीनाथन. तर महाराष्ट्राचे जे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते तर ते वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 46. यंत्रमानवाला देशाचे नागरिकत्व देणारा जगातील पहिला देश कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबिया या देशाने नुकतेच यंत्रमानवाला देशाचे नागरिकत्व दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 47. युवा धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने नुकतेच युवा धोरण राबविणारे देशातील प्रथम राज्य ठरले आहे. देशातील पहिले लोकायुक्त पास करणारे राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड याने नुकतेच पहिले लोकायुक्त पास करणारे देशातील प्रथम राज्य ठरलेले आहे. डॉक्टर न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे पहिले लोकपाल म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 49. भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य म्हणून कोणाला ओळखले जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 50. भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 4 वर्षांनी. भारतात सध्या 2967 वाघ आहेत व व्याघ्र गणनेच्या दृष्टीने जगामध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव म्हणून ओळखले जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पारपोली. पारपोली हे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 52. देशातील पहिली फिरती अन्न परीक्षण प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 53. सामाजिक लेखा परीक्षण कायदा पास करणारे प्रथम राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मेघालय. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले क्रीडा विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मणिपूर. प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत राबविण्यात येणारा प्रज्वला उपक्रम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे सायबर सुरक्षा. महिला बचत गटांना सायबर सुरक्षा संबंधी माहिती देण्यासाठी नुकतेच महाराष्ट्र शासनाने प्रज्वला उपक्रम राबविण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 56. सोलार सेल कशापासून बनविले असतात? सोलार सेल हे सेमीकंडक्टर पासून बनविलेले असतात. प्रश्न क्रमांक 57. भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे पहिले राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ. केरळ राज्याने नुकतेच इंटरनेट हा मूलभूत अधिकार आहे असे त्यांनी मान्य केलेले आहे. प्रश्न क्रमांक 58. भारतीय रेल्वेच्या 18व्या दक्षिण किनारपट्टी रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय कोठे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे विशाखापट्टणम. नुकतेच भारतीय रेल्वेने नवीन 18व्या रेल्वे झोनची स्थापना करण्यात आली. ह्या अगोदर भारतात 17 रेल्वे झोन होते. नवीन 18वे रेल्वे झोन म्हणून विशाखापट्टणमची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 59. आजाद बचपन की ओर
हे पुस्तक कोणाचे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कैलास सत्यार्थी. नोबेल विजेते कैलास सत्यार्थी यांचे आजाद बचपन की ओर हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 60. आदिवासी भागातील माता मृत्यूदर रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यातर्फे कोणती योजना सुरू करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे माहेर घर. माहेर घर ही योजना आदिवासी भागातील माता मृत्यूदर रोखण्यासाठी नुकतेच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे लोथल. गुजरात राज्यातील लोथल या भागात राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यासाठी पोर्तुगाल देशाने भारताला मदत केलेली आहे. प्रश्न क्रमांक 62. भारतातील पहिली खाजगी रेल्वे तेजस 4 ऑक्टोबर 2019 रोजी कोणत्या मार्गावर चालविण्यात आली? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली ते लखनौ. तेजस ही भारतातील पहिली खाजगी रेल्वे आहे व ह्या रेल्वेचा पहिला मार्गक्रम दिल्ली ते लखनौ हा होता. RTC मार्फत ही योजना राबविली जाते. प्रश्न क्रमांक 63. भारतीय कौशल्य संस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? तर मुंबई. या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 64. द थर्ड पिलर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर रघुराम राजन. RBIचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी द थर्ड पिलर हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 65. पहिला स्पेस पार्क कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे तिरुअनंतपुरम. तिरुअनंतपुरम येथे पहिला स्पेस पार्क उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 66. नोट्स ऑफ ए ड्रीम हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे AR रेहमान. भारतातील प्रसिद्ध संगीतकार AR रेहमान यांचेच नोट्स ऑफ ए ड्रीम हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणत्या राज्याने राणी अननस या फळाला राज्य फळ म्हणून घोषित केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे त्रिपुरा. पुढचा प्रश्न. देशातील पहिले स्मार्ट औद्योगिक बंदर सिटी म्हणून कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात. गुजरात येथे पहिले स्मार्ट औद्योगिक बंदर सिटी उभारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 69. पोलाद उत्पादनात भारत जगात कितव्या स्थानावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो दुसऱ्या स्थानी. भारत पोलाद उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानी आहे तर पहिल्या स्थानावर हा चीन आहे. प्रश्न क्रमांक 70. माय जर्नी हे पुस्तक कोणाचे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे माय जर्नी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 71. देशातील दिव्यांगासाठी पहिली औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे आसाम. आसाम येथे देशातील दिव्यांगांसाठी पहिली औद्योगिक संस्था स्थापन होणार आहे. प्रश्न क्रमांक 74. कंत्राटी शेतीबाबत कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 75. ग्रेटा थर्नबर्ग ही कोणत्या देशातील पर्यावरण कार्यकर्ती आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे स्वीडन. टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रेटा थर्नबर्ग ह्या स्वीडन देशातील पर्यावरण कार्यकर्त्या आहेत. प्रश्न क्रमांक 72. चेंजिंग इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे चेंजिंग इंडिया यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न. भारतीय सैन्याने मैत्री नावाचा पूल सर्वात लांब सस्पेन्शन पूल कोणत्या नदीवर बांधलेला आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे सिंधू.
सिंधू या नदीवर भारताने मैत्री नावाचा पूल बांधलेला आहे. प्रश्न क्रमांक 76. स्वाधीनता सडक हा रस्ता कोणत्या देशासोबत भारताला जोडेल? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे बांगलादेश. पुढचा प्रश्न. प्रवासी भारतीय दिवस हा कधी साजरा केला जातो? 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 78. अमेरिकन सैन्य दलाच्या पहिल्या मुख्य माहिती अधिकारी पदावर कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर राज अय्यर. अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडन यांनी नुकतेच अमेरिकन सैन्य दलाच्या पहिल्या मुख्य माहिती अधिकारी पदावर डॉक्टर राज अय्यर यांची निवड केलेली आहे. प्रश्न क्रमांक 79. भारतातील सर्वात तरुण महापौर होण्याचा बहुमान कोणाला मिळालेला आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे आर्या राजेंद्रन यांना. अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथे सर्वात तरुण महापौर होण्याचा बहुमान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 80. %% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 49%. 49% ही सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. सौरशक्ती ही सर्वात जास्त अपारंपरिक प्रकारची ऊर्जा म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 81. एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर होईल? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1.85 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 82. डॉक्टर होमी भाभा यांना आपण कोणत्या कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अणु ॲटॉमिक कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉक्टर होमी भाभा यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न. हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे बुध. बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न. दक्षिण आफ्रिकेतील हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे किंबेले. किंबेले हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील म्हणून प्रसिद्ध असे शहर आहे. प्रश्न क्रमांक 85. खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार कोणत्या राज्यात वसलेले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे झारखंड. झारखंड ह्या राज्यात छोटा नागपूरचे खनिज संपत्तीने समृद्ध असलेले पठार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न. अंदमान व निकोबार द्वीप समूहात हे सर्वोच्च शिखर आहे. सँडल हे अंदमान व निकोबार द्वीप समूहात सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रतिरोध पर्जन्य. प्रश्न क्रमांक 88. मुंबई विद्यापीठाची स्थापना रोजी करण्यात आलेली आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1857 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 89. पित्त हे अवयवात तयार होते. पित्त हे यकृतात तयार होते. प्रश्न क्रमांक 90. दक्षिण बिहारमधील हे सिमेंट, प्लायवूड इत्यादी उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे दालमिया नगर. हे दक्षिण बिहारमधील सिमेंट व प्लायवूड उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 91. रायेश्वर शिखराची उंची इतकी मीटर आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1373 मीटर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई ओळखले जाते. तर 3 क्रमांकाचे उंच शिखर म्हणून रायेश्वर शिखराची उंची नोंदविण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 92. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश ह्यातील स्थानिक वेळ यातील किती तासाचा फरक आहे?
ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 2 तास. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यामध्ये कमीत कमी 2 तासाचा स्थानिक वेळेचा फरक दिसून येतो. प्रश्न क्रमांक 93. नुकतेच मेजर रोहित सुरी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार मिळालेले आहे. तर कीर्ती चक्र, या प्रश्नाचे उत्तर आहे कीर्ती चक्र. मेजर रोहित सुरी यांना कीर्ती चक्र हे भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 94. महिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून हा ओळखला जातो. 25 नोव्हेंबर हा महिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा दिवस म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, टाटा हायड्रॉलिक कंपनीची स्थापना कोणी केलेली आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे दुरोबाजी टाटा. प्रश्न क्रमांक 96. या किरणांना वस्तुमान नसते. गॅमा किरणांना वस्तुमान नसते. प्रश्न क्रमांक 97. ध्वनी तरंगाचे प्रसरण यामधून होत नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे निर्वात जागा मीन्स व्हॅक्यूम. ध्वनी तरंगाचे प्रसरण व्हॅक्यूम मध्ये किंवा निर्वात जागामधून होत नाही. प्रश्न क्रमांक 98. चष्मा भिंग ह्या काचांपासून बनविल्या जातात. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे फ्लिंट ग्लास. फ्लिंट ग्लास ह्याच्यापासून चष्मा भिंगाच्या काचा बनविल्या जातात. प्रश्न क्रमांक 99. दाढी करताना कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अंतर्वक्र. अंतर्वक्र हा आरसा दाढी करताना नेहमी वापरला जातो. अंतर्वक्र व बहिवक्र असे 2 आरशाचे प्रकार आपणास आढळून येतात. शेवटचा प्रश्न, एका माध्यमांकडून दुसऱ्या माध्यमाकडे वक्र किरण जात असताना त्याला ओळखले जाते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अपवर्तन. एका माध्यमांकडून दुसऱ्या माध्यमाकडे वक्र किरण जात असताना त्याला आपण अपवर्तन म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा अभिनव स्टडीजला. जर तुम्हाला ह्या प्रश्नाची PDF हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आम्ही तुम्हाला लगेच ह्या प्रश्नाची PDF तुम्हाला नक्की पाठवू. धन्यवाद.